पळसगाव रोडवरील जामा मस्जिद जवळ बकऱ्यांची चोरी, परिसरात भीतीचे वातावरण. सिंधी रेल्वे दिनांक 10 रोजी मंगळवारी शहरातील पळसगाव रोडवरील जामा मस्जिद जवळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास 1 वाजता बकऱ्यांची चोरी झाल्याची घटना घडली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद परिसरामध्ये राहणारे इरफान प्यारू काझी व शुभम नारायण निमजे यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्यांनी 5 बकऱ्या चोरी करून नेल्या. चोरटे 4 व्हीलर कारमधून तोंडाला कपडा बांधून बकऱ्या जबरदस्तीने कारमध्ये टाकल्या आणि तेथून पळ काढल्या. ही संपूर्ण घटना रात्री उशिरा घडल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी उठल्यानंतर बकऱ्या दिसून न आल्याने इरफान काझी व शुभम निमजे यांनी परिसरामध्ये शोधाशोध केली असता चोरी झाल्याचं लक्षात आलंय. इरफान काझी यांच्या 2 बकऱ्या आणि शुभम निमजे यांच्या 3 बकऱ्या चोरी गेल्या. या घटनेमुळे मस्जिद परिसरात तसेच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिसरात अशा प्रकारची चोरी पहिल्यांदाच झाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस सीसीटीव्ही चोरट्यांचा शोध घेत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली स्थानिक नागरिकांनी ही आव्हान केलं असून संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवण्याचं आव्हान करण्यात आलंय. सूर्या मराठी न्यूज साठी गुड्डू कुरेशी, सिंधी रेल्वे, हिंगणघाट. हो, मोठ्या मोठ्या बकऱ्या नेल्या. मोठ्या बकऱ्या नेल्या त्यांनी. तोंडाले बांधून आहे ते का कुत्र मागून सुरू राहिलं फक्त ते भुकून राहिलं. कुत्रे तर नाही भुकून राहिला. हे साले ते 3 4 कुत्रे आहे पण ते साले काही नाही. ते बकऱ्यावर डाव टाकते फक्त. गाडी बंद केली. बांधून आहे नंबर असाच सांगतो लोक.